5 चमचमत्या ट्रॉफीज देण्यात आल्या आणि या ट्रॉफीवर आज खरं तर शिरगाव संघानं आपलं नाव कोरलं. तरुण तडफदार यंग डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी असणारे व्यक्तिमत्व अंकुशदादा कंटे यांचा सन्मान आपण पाहता. तदनंतर पुढील सन्मानाकडे आपण वळूयात. मोस्ट वेलकम दादा, आपल्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य मोलाचा आभार आम्ही तुमचं व्यक्त करू. मी सन्मान्य पंकज तुकाराम धुमाळ मान्यवरांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारायचा. पंकजी धुमाळ यांना विनंती करतोय आपण आपल्या अतिथी सन्मानाचा स्वीकार करा प्लीज, विनंती असेल. दादा या प्लीज. खरं तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आकर्षक टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेत दादांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय स्पर्धेच्या वतीनं. मी विनंती करतो दादा विलासदादा धुमाळ यांच्या शुभ हस्ते खरं तर पंकजदादा धुमाळ यांचा अतिथी सन्मान सोहळ्याकडे वळतो आपण. मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन कोरावळेकर चषक 2025 या स्पर्धेचं गोड सन्मान चिन्ह देऊन दादांचा सन्मान आपण करतो. त्यानंतर पुढील सन्मानाकडे वळतो. किरण पंढरीनाथ धुमाळ मान्यवरांना विनंती करतो. किरणजी धुमाळ आपण या प्लीज आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. खरं तर कोरावळी गावातील व्यक्तिमत्व आपला पाहायला मिळतात. क्रिकेटवर निस्सीम भक्ती करणारे व्यक्तिमत्व. आज त्यांचा सन्मान मुख्य अतिथी मंचकावर केला जातो. पिंकेश दादा जरा कॉमेंट्री बॉक्सचा आपण संपर्क साधायचा आहे. वस्त्र अलंकार, शाल आणि पुष्पगुच्छ तसेच या स्पर्धेची आठवण म्हणून एक गोड सन्मान चिन्ह देऊन दादांचा सन्मान. नेक्स्ट सन्मानाकडे आम्ही वळतो. खरं तर पुढील सन्मान अत्यंत महत्त्वाचा सन्मान मित्रांनो, कारण ज्यावेळेस एखादी स्पर्धा यशस्वीरित्या पार पडते ज्यामध्ये आयोजकांची विशेष भूमिका असते ना, त्यामध्ये तेवढीच मोठी भूमिका ही पंचांची होत असते. आणि पंचांच्या सन्मानाकडे होतोय. ज्यावेळेस एखादी समयी मित्रांनो जळत असते ना, ज्याप्रमाणे ती वात जळत असते, वातीपेक्षा ही समयी तापत असते. आणि तसंच आयोजकांच्या वतीनं जेवढी मोठी भूमिका पंच बजावत असतात. आणि पंचांना विनंती करतो सर, विनंती करतो या स्पर्धेचे तीनही ऑफिशियल्स शेटे सर, टेंबे सर आणि त्यांच्या समवेत तीनही पंचांना विनंती करतो आपण या प्लीज. जेपी पॅनलचे हे तीनही पंच, टेंबे सर असतील, त्यांच्या समवेत शेटे सर असतील आणि त्यांच्या समेत तिसरे पंच, तीनही पंचांना विनंती करतो आपण या. मी या स्पर्धेच्या लाडक्या आयोजकांना विनंती करतो आपण पुनश्च एकदा पंचांच्या अतिथी सन्मानाकडे आपण वळायचा. आयोजक आपण तयार राहा प्लीज. संध्याकाळचं सत्र आहे, दिवसा उजेड आपल्याला बक्षीस समारंभ सोहळा सुद्धा पार पाडायचा. विनंती असेल सर्व मान्यवरांना असं नसतं व्हा. खरं तर एक आगळी वेगळी संकल्पना या मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये आज कोरावळे नगरीमध्ये आपण पाहतोय. मुख्य व्यासपीठाच्या समोर VIP डाईट्स. मी पंचांना विनंती करतो या प्लीज. हेमंत सर आणि आयोजक विलासदादा धुमाळ यांच्या शुभ हस्ते खरं तर हे पारितोषिक माफ करा सन्मान केला जातो. मायेची उबदार शाल, स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह आणि एक प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन दादांचा सन्मान. तदनंतर दोनही पंचांना मी विनंती करेन आपण या प्लीज. तदनंतर ही स्पर्धा योग्यरित्या पार पडली आपण पाहिली. बऱ्याचशा प्रेक्षकांनी मैदानावर येऊन ही स्पर्धा पाहिली, परंतु जे प्रेक्षक कामानिमित्त, ऑफिसच्या कामानिमित्त असो, अन्यथा पर्सनल रिझन्समुळे मैदानावर येऊ शकले नाही, त्यांनी सुद्धा घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेतला. आणि ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं गेलं, यूट्यूब टेलिकास्ट या चॅनलच्या माध्यमातून केलं गेलं. अर्थातच मुरबाड आणि कल्याण डोंबिवलीमधलं एक नामांकित यूट्यूब चॅनल, प्रशस्त यूट्यूब चॅनल अर्थातच 10 क्रिक लाईव्ह. मी 10 क्रिक लाईव्हच्या एका सदस्यांना विनंती करतो आपण या प्लीज आपला सन्मान स्वीकारायचा. चला, ज्यांनी ही स्पर्धा खरं तर घरोघरी पोहोचवली आमचे 10 क्रिक लाईव्ह, एका सदस्याला विनंती असेल की आपण यायचं आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. मी विनंती करतो खरं तर दादा या प्लीज. संदीप दादा आलेले आहेत का? खरं तर मित्रांनो प्रशस्त असं यूट्यूब चॅनल आहे आणि खरं तर मी तर म्हणेन या स्पर्धेच्या वतीने एवढंच की या चॅनलला
चॅनलच्या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. कोरावळेकर चषक ही स्पर्धा आपण पाहिलीत. तर चला आपण पाहत आहोत टेनक्रिक लाईव्हचा हा सन्मान आपल्या अगदी VIP डायसच्या समोर. त्यानंतर आपल्या परिसरात एक युवा समालोचक कुमारजी बाबरे यांना देखील विनंती असेल की आपण देखील या. कुमार या आपण लगेच. युवा समालोचक आहेत, आपल्या परिसरातून नवीन समालोचक घडत आहेत. खरं तर या गोष्टीचा आपल्याला अभिमान देखील आहे आणि कुमार बाबरे यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण करत आहोत. मी विनंती करेन हनुमान दादा या आपण. आपल्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपण पार पाडायचा आपल्या मंचावरती. युवा समालोचक खरं तर गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये आपल्या या संपूर्ण परिसरात फार सुंदर समालोचन नेहमीच ते करतात आणि अगदी त्यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडत आहोत. धन्यवाद कुमार बाबरे. असंच चांगलं समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहा आणि अगदी आपल्या मुरबाडचं नाव आपण करत राहा. धन्यवाद. तुम्हाला देखील पुढील येणाऱ्या स्पर्धांसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर येस आमचा पाठीचा कणा, समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून ज्याच्याकडे आम्ही नेहमी पाहत असतो, प्रत्येक गोष्टीची खडानखडा माहिती ज्याने आमच्यापर्यंत पोहोचवली, आमचे ह्युमन कॅल्क्युलेटर एक्सपर्ट स्कोरर स्वप्नील यांना विनंती असेल की आपण यायचं, आपला देखील सन्मान आपण स्वीकारायचा आहे. एक्सपर्ट स्कोरर आमचे ह्युमन कॅल्क्युलेटर एकाच वेळी 2 ते 3 गोष्टी मॅनेज करणं फार कठीण आहे आणि आमचे स्वप्नील जितू दादा या आपण, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला अ कोल्ड ड्रिंक प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी पुरस्कृत झाली आणि त्यांच्या शुभास्ते स्वप्नील यांचा आपण सन्मान करतो. एक्सपर्ट स्कोरर अगदी ह्युमन कॅल्क्युलेटर आहेत, फार चांगली माहिती खडानखडा आपल्यापर्यंत पोहोचवली. DJ कुणाल आपण देखील यायचे. सलग 4 दिवस आमच्या आवाजाची काळजी घेतली आणि अतिशय सुंदर क्वालिटी डीजेची ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली. DJ कुणाल जॉकी यांना विनंती असेल की आपण यायचं आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. कुणालचा सन्मान करूयात आपण. अगदी जबरदस्त क्वालिटी आपल्याला त्यांच्या डीजेची पाहायला मिळाली आणि आमच्या आवाजाची सलग 4 दिवस फार सुंदर त्यांनी काळजी घेतली. फोटोग्राफर आमचे रील स्टार जगदीश धुमाळ या आपण, ज्यांनी ही स्पर्धा घरोघरी सोशल मीडियाद्वारे पोहोचवली. प्रत्येकाचे फोटोज ज्यांनी क्लिक केले. पडद्यामागचा कलाकार आहे खरं तर जगदीश धुमाळ यांना विनंती असेल की आपण या. पडद्यामागचा कलाकार आहे जगदीश धुमाळ आणि त्यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण करतोय. रघुनाथ दादा धुमाळ यांना विनंती की आपल्या शुभास्ते आपण हा सन्मान करायचा आहे. त्यानंतर यानंतर आपण पुढील सन्मानाकडे लगेच वळणार आहोत. जगदीश धुमाळ यांचा प्रथमतः आपण सन्मान करतो. रील स्टार ज्यांनी आपल्या स्पर्धेच्या बहुतांश रील्स, बहुतेक अगदी आपण पाहिलं तर आलेल्या प्रत्येक मान्यवरांच्या स्पेशल रील्स केल्यात. मंडप डेकोरेटर्स मोतीरामजी हरड यांना देखील विनंती आहे की आपण देखील यायचं. मंडप डेकोरेटर्स ज्यांनी या क्रीडांगणाची शोभा वाढवली, प्रशस्त असं व्यासपीठ बनवलं, अगदी समालोचन कक्ष देखील तुम्हाला पाहायला मिळालं. ट्रॉफी बॉक्स तुकारामजी धुमाळ यांच्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडत आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांचा स्वागत सन्मान, ज्यांनी या स्पर्धेमध्ये मेहनत केली, विशेष सहकार्य केलं, त्या सर्वांचा स्वागत सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडत आहोत. पेण परिसरातील नामवंत समालोचक अगदी एका फोन कॉलवरती जवळपास 100 किलोमीटरचं अंतर पार करून आमच्यासाठी ते आले. आमचे बंधू अविनाश ठाकूर यांचा सन्मान आमच्या मंचावरती आम्ही पार पाडणार आहोत. खरं तर पेणची मुलूक मैदानी तोफ आज धडडली. ठाणे जिल्ह्यामध्ये रायगडचा बुलंद आवाज, पेणचा बुलंद आवाज आज या मुरबाड नगरीमध्ये दुमदुमला आणि 3 दिवस अगदी दमदार समालोचन ज्यांचं आपण ऐकलं. अर्थातच नामदेव दादांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण आज सन्मान करायचा. आमचे बंधू अविनाश ठाकूर यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती. प्रत्येक खेळाडूला मोटिवेट करणं असू द्या किंवा सामना रंगवणं असू द्या, या सगळ्या गोष्टी ज्यांनी योग्यरित्या केला आणि अप्रतिम समालोचन खरं तर मराठी भाषेवरती जबरदस्त प्रभुत्व मिळवलं आणि आज पेण तालुक्यातील 99% स्पर्धा ते एकतर्फा कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळतात. आमचे बंधू अविनाश ठाकूर यांचा सन्मान आपल्या अतिथी मंचावरती आपण पार पाडत आहोत.
तर चला सन्मान आपले पूर्ण झालेले आहेत. त्यानंतर चला आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे वळणार आहोत. मित्रांनो एक सन्मान बाकी आहे, पुढील सन्मानाकडे वळूयात आपण. एक सन्मान असा आहे मित्रांनो, खरं तर ज्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपण 3 दिवस ऐकलात पहिल्या दिवशी आणि त्यानंतर मागील 2 दिवसामध्ये ज्या आवाजाला खरं तर ओळखीची गरजच नाही, अत्यंत कमी वेळामध्ये ज्यांनी एका वेगळ्या उंचीवर आपलं समालोचन नेऊन ठेवलं, व्हॉइस ऑफ कल्याण मिस्टर प्रथमेश ठाकूर. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. आपल्या कल्याण डोंबिवलीचं नव्हे तर संपूर्ण ठाण्याचं नाव या कॉमेंटेटरनं गुजरातमध्ये जाऊन समालोचन केलं. मी भरतजी धुमाळ्यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते प्रथमेशजी ठाकूर यांचा सन्मान. बँगलोर येथे जाऊन समालोचन केले, गुजरात, अहमदाबाद, सुरत, कर्नाटक येथे जाऊन सुद्धा कॉमेंट्री केले आणि आज कोरावळेकरांवरती असणार त्यांचं प्रेम. खरं तर या स्पर्धेला त्यांनी त्यांच्या बिझी शेड्यूलमधून तब्बल 3 दिवस दिलं. थँक्यू सो मच प्रथमेशजी ठाकूर सर. व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली आज मुरबाडमध्ये स्पर्धा गाजवत असताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर आपण अधिकचा वेळ घेणार नाही आहोत. ज्यांचा कोणाचा सन्मान राहिला असेल तर मी स्पर्धेच्या वतीनं आपली मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यानंतर आपण त्वरित प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे वळणार आहोत. तर चला आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे वळणार आहोत. सेमीफायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच, 1 ओव्हर 3 रन 2 विकेट, शिवप्रेमी शिरगाव संघाचा धारदार आणि तीक्ष्ण गोलंदाज दर्शन शिंदे ठरला सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यायचं दर्शन लगेच. सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच दर्शन शिंदे. नावं घेतली जातील खेळाडूंची, त्यांनी लगेच यायचं आहे. विनंती आहे की आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे वळतोय. बक्षीस वितरण समारंभ, सायनाजी भोईर साहेबांनी पुरस्कृत केलेली ट्रॉफी आणि त्यासोबत जितूदादा धुमाळ यांनी कोल्ड्रिंक दिलेली आहे आणि सागरचे शिंगोळे यांच्या वतीनं फ्रुट्स आहेत. त्यानंतर मी विनंती करेन आपल्या व्यासपीठावरती आपल्या उपस्थित भाऊ मोरे आपण आपल्या शुभास्ते आपण सेमीफायनल मॅचचे मॅन ऑफ द मॅच देतो. एकदा जोरदार टाळ दर्शन शिंदेसाठी. फार सुंदर गोलंदाजी सेमीफायनलच्या इम्पॉर्टंट मॅचमध्ये त्यानं नक्कीच केली. त्यानंतर फायनल मॅच मॅन ऑफ द मॅचकडे आपण वळतोय. 7 बॉल 27 एकतर्फा दमदार बॅटिंग ज्याची आपल्याला पाहायला मिळाली. 6 सीटर पॉवर हिटर ऑफ शिरगाव सचिन चोरगे फायनल मॅचचे मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. वैयक्तिक 27 धावांचं योगदान दिलं 7 चेंडूमध्ये. आणि भास्कर काका आपण या. विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीर मेगा फायनलच्या मॅचची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. फायनल मॅच मध्ये काय दमदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अभिनंदन शिवप्रेमी शिरगाव, अभिनंदन सचिन चोरगे. तर या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकडे आपण आता वळणार आहोत. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये ज्यानं दमदार क्षेत्ररक्षण केलं, आपल्या संघासाठी भरपूर धाबा वाचवल्या, हे ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली आहे सदस्य ग्रामपंचायत कोरावळे भूषणजी यशवंत धुमाळ साहेबांनी. आणि पुरस्कर्त्यांचा आभार. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक झेल ज्यानं टिपले, ज्या खेळाडूनं बाउंड्री लाईन वरती दमदार क्षेत्ररक्षण केलं, नेहमी आपल्या संघासाठी धाबा वाचवल्या, मनस्वी 11 आंबेळे संघाचा ऋषी पवार ठरलाय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू. तुकाराम दादा या आपण आपल्या शुभ हस्ते आपण या पारितोषिकाचं वितरण करायचंय. थोडं मागे ऋषी पवार दमदार क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये आपण पाहतोय. टाळ्या वाजवा एकदा. क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलंय आणि सर्वाधिक जास्त झेल टिपणारा क्षेत्ररक्षक ऋषी पवार मनस्वी 11 आंबेळे संघाचा आपण पाहतोय. त्यानंतर 5व्या क्रमांकाच्या पारितोषिकाकडे आपण वळणार आहोत. बेस्ट बॉलर, बॅट्समन आणि सिरीज आपण नंतर देऊयात. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक जय गावदेव डोंगर नावे. कोणी प्रतिनिधी असतील तर या. गावदेव डोंगर नावे कोणी आहेत का खेळाडू? असतील तर या, नाहीतर आपण पुढील पारितोषिकाकडे वळू. चला चतुर्थ पारितोषिकाकडे आपण वळतोय. या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी राहिलाय माही 11 आंबेळे. माही 11 आंबेळे संघाचे कोणी प्रतिनिधी असतील तर या. माही 11 आंबेळे, येस प्रतिनिधी ते आहेत.
अंकुशजी कंटे साहेबांनी पुरस्कृत केलेली ट्रॉफी आपण पाहतोय. रोख रक्कम तब्बल 10,000 आणि 10,009, कारण 9व पर्व आणि त्यासोबत कोरावळेकर चषकाची धमाकेदार ट्रॉफी. मंचावरती उपस्थित आमचे आदरणीय मान्यवर गुरुनाथ दादा आपण या, आणि त्यांच्यासोबत मी विनंती करेन गुरुनाथ दादा आपण आपला शुभ हस्ते द्यायचंय. अभिनंदन माही 11 आंबेळे संघ, वेल प्लेड, अगदी जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये आपण त्यांची पाहिली. अंकुशजी कंटे साहेबांनी पुरस्कृत केलेली ट्रॉफी आपण पाहतोय. दमदार उद्योजक आहेत अंकुशजी कंटे साहेबांचं मनापासून आभार. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देतोय चेंज द गेम खांदारे संघाला. विनंती असेल की संपूर्ण संघाने यायचंय, कारण जबरदस्त एफर्ट्स, अगदी संपूर्ण गाव या संघाच्या पाठीशी उभा होता. जेव्हा सामना सुरू होता जणू काही खांदारे गावामध्ये कर्फ्यू लागला होता. संपूर्ण गाव इथे खांदारे संघाच्या पाठीशी उभा राहण्यासाठी उपस्थित होता या संपूर्ण टीमने. आणि उपस्थित मान्यवर आपण पाहिलं तर अगदी नामदेव धुमाळ, भास्करची धुमाळ आणि शंकर दादा आपण या, शंकर बाबा आपण या. या सर्वांच्या शुभास्ते आपण खांदारे संघाला सन्मानित करत आहोत. अगदी या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी, सेकंड रनर अप. रोख रक्कम पारितोषिक जर आपण पाहिलं तर तृतीय क्रमांकासाठी तब्बल 15,000 रुपये आर्थिक पारितोषिक आपण पाहतो. रोख रक्कम 15,000, त्यासोबत बिग धमाका कोरावलेकर ट्रॉफी. तृतीय पारितोषिक आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केलंय आदरणीय फैजान शेख भाई यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. पाचवं पारितोषिक कांतीलाल कंटे साहेबांनी पुरस्कृत केलं होतं कॅश प्राइज, आणि चतुर्थ कॅश प्राइज विलासजी घरत साहेबांनी पुरस्कृत केलं होतं. त्यानंतर रनर्स अप कडे आपण वळतोय. त्यानंतर आपण वळतोय सेकंड रनर्स अप कडे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मेगा फायनलच्या मॅच मध्ये जरूर अपयश आलं. मनस्वी 11 ओमसाई आंबेळे संघाला इन्व्हाइट करेन, संपूर्ण टीमने यायचं. वेल प्लेड चॅम्प. खर तर फार सुंदर प्रदर्शन या स्पर्धेमध्ये सगळ्या खेळाडूंचं आपण पाहिलं. अक्षय पवार, त्यानंतर ऋषी पवारला आपण पाहिलं, बोल्ट, ट्रेंट बोल्ट ऑफ मुरबाड, जयेश पवारला आपण पाहिलं. जरी प्रत्येक खेळाडूचं जबरदस्त कंट्रीब्युशन या खरं तर स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. मंचावरती उपस्थित आमचे आदरणीय पाहुणे तुकाराम दादा असतील, रघुनाथजी धुमाळ साहेब असतील, जितूदादा धुमाळ आणि सागरदादा शिंगोळे यांना विनंती करेन की आपण सर्वांनी यायचंय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय कॅश प्राइज जे आम्हाला पुरस्कृत केलेलं आहे श्रीमान सुदर्शनजी मोहपे साहेब यांनी. आणि ट्रॉफी जर आपण पाहिली तर ही दमदार ट्रॉफी आम्हाला अगदी पुरस्कृत केलेली आहे आदरणीय अंकुशजी कंटे साहेबांनी. या दोन्ही दमदार व्यक्तिमत्वांचं मनापासून आभार व्यक्त करू. आणि द्वितीय क्रमांकाचे मानकरी आपण पाहतो मनस्वी 11 ओमसाई आंबळे. बोला गणपती बाप्पा, गावदेवी माते की. फोटोस नंतर एकेकाने येऊन काढा, बरीच पारितोषिक अजून शिल्लक आहेत. खर तर या संपूर्ण स्पर्धेला ज्यांचं महत्वपूर्ण सहकार्य राहिलं श्रीमान राहुल हिंदूराव साहेब यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. सर्वात मोठी मदत या संपूर्ण स्पर्धेला ज्यांची राहिली आमचे आधारस्तंभ या स्पर्धेचे मयूरदादा पाटील यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. आदरणीय राहुलजी हिंदूराव साहेबांचं मनापासून आभार. आदरणीय सुदर्शनजी मोहपे साहेब यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलंय, त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. फैजानभाई शेख यांच्या वतीने तृतीय क्रमांकाचं कॅश प्राइज आम्हाला लाभले, त्यांचं देखील मनापासून आभार. त्यासोबत चतुर्थ क्रमांकाचे कॅश प्राइज
विलासजी सुभाष घरत साहेबांनी आम्हाला विकासजी सुभाष घरत साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केलेत. आणि त्यासोबत 5व्या क्रमांकाचं पारितोषिक कांतीलालजी कंटे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले. या सर्व दानशूर दात्यांचं मनापासून आभार. सर्व ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये 5ही ट्रॉफीज जर तुम्ही पाहिल्या तर अंकुशजी कंटे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले. मॅन ऑफ द मॅच सायना शेठ भोईर. त्यासोबत कोल्ड्रिंक्स जितू धुमाळ आणि फ्रूट्स सागरदादा शिंगोळे यांच्या वतीनं मालिकावीर फ्रीज श्रीमान संदीपजी गोरट साहेब यांच्या वतीनं आम्हाला लाभलेलं आहे. ट्रॉफी सौजन्य विवेक दादा यशवंत धुमाळ. बेस्ट बॅट्समन ट्रॉफी हनुमंतजी धुमाळ साहेब. कूलर सीतारामजी भाभारते साहेब. बेस्ट बॉलर हनुमंतजी धुमाळ साहेब यांनी ट्रॉफी पुरस्कृत केले. कूलर वैभवजी इसामे साहेबांनी पुरस्कृत केले. बेस्ट फिल्डरसाठी ट्रॉफी भूषण यशवंतराव धुमाळ साहेबांनी पुरस्कृत केले. बॉल बॉक्स दिगंबर पोटे सर आणि विशेष सहकार्य भाऊजी मोरे साहेब. तुकाराम जगन धुमाळ साहेब. गणेशजी धुमाळ साहेब. अर्थातच जीडी आणि मदत या मैदानासाठी जागा आम्हाला उमेशजी चौधरी व नारायणजी इंदुराव साहेबांनी पुरस्कृत केले. आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कोरावळेचं या स्पर्धेच्या वतीनं आभार. आपण वळतोय लगेचच या स्पर्धेतील दिलीपजी भगत साहेब. मिलिंदजी घरत साहेब. लावण्या माळी. त्यानंतर अनिलजी धुमाळ. तुकारामजी धुमाळ. हेमंतजी धुमाळ. नारायण धुमाळ यांच्या स्मरणार्थ कुमार निशांत. हरेश धुमाळ. मनोज हरड. किरण धुमाळ. रामचंद्र धुमाळ यांच्या स्मरणार्थ विलासजी धुमाळ सर. राजेंद्र धुमाळ. अशोकजी धुमाळ. रोशनजी धुमाळ. दयेशजी भगत. महेश बांगर. पंकज धुमाळ. सुदर्शन मोपे. सचिन शेलार. एकनाथ व्यापारी. मोतीराम हरड. कृष्णा धुमाळ. गुरुनाथ काराळे. दिलीप सर. दिलीप इसामे सर. ध्रुव तरे. प्रवीण लिहे. महेश धुमाळ. सुनील गोले. भरत धुमाळ. उमेश धुमाळ आणि दुर्वा धुमाळ. त्यासोबत मोहनदादा गडगे. हर्षद शेळके. माणिक पाटील. पुंडलिक सपाट. विशालजी वाळिंबे. निलेशजी चौधरी. बच्चू धुमाळ. शशिकांत शिंदे आणि भरतदादा गायकर आणि बाळासाहेब बालेराव या सर्वांचं दानशूर दात्यांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी टी शर्ट सौजन्य आम्हाला दिलेलं आहे. तर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाकडे मी वळतोय. बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंट ज्यानं तब्बल 8 विकेट मिळवले. ज्या गोलंदाजाचा बोलबाला स्पर्धेमध्ये आपण पाहिला आणि ज्या गोलंदाजाला मुरबाड टेनिस क्रिकेटचा ट्रेंड बोर्ड ही पदवी दिली गेली. 8 विकेट मिळवले. मनस्वी 11 ओमसाई आंबेडेचा जयेश पवार ठरलाय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज. मी विनंती करेन आमच्या मंचावरती उपस्थित दीपक दादा आपण या. दीपक दादा धुमाळ. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट जयेशला आपण पाहतो आणि कूलर देखील आहे. कूलर देखील द्या आपण. एअर कूलर आणि बेस्ट बॉलरची ब्युटिफुल ट्रॉफी आपण पाहतोय. 8 विकेट. जयेश पवारची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवा एकदा जोरदार टाळ्या जयेश पवार साठी. मुरबाड टेनिस क्रिकेटचा ट्रेंट बोल्ट जयेश पवार. मनस्वी 11 ओमसाई आंबेळेचा अभिनंदन. बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. लगेचच आपण या स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ट फलंदाजाकडे वळतोय. मंचावरती उपस्थित पाहुणे तुकारामजी धुमाळ साहेब. हनुमानजी धुमाळ साहेब यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभहस्ते या पारितोषिकाचं वितरण केलं जाईल. बेस्ट बॅट्समन एअर कूलर आणि ब्युटिफुल ट्रॉफी. या स्पर्धेमध्ये ज्या फलंदाजानं सर्वाधिक धावा कुठल्या 83 धावा ज्या बॅट्समननं कुठल्या आणि त्यासोबत आपल्या संघाला फायनल पर्यंत आणलं. ज्या फलंदाजाला लांबच लांब षटकार मारण्यासाठी ओळखलं जातं सिक्सर किंग म्हणून त्याची ओळख आहे. या स्पर्धेमध्ये 83 धावा कुठत असताना सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी राहिलाय. अर्थातच शिवप्रेमी शिरगाव या संघाचा सचिन चोरगे ठरलाय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज. ज्या मान्यवरांची आम्ही नावं घेतली त्यांना विनंती की आपण या आपल्या शुभास्ते सचिन चोरगेला आपण बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार देतो. सर्वोत्कृष्ट फलंदाज. तब्बल 83 धावा कुठल्या मेगा फायनलच्या मॅच मध्ये एक हाती 7 बॉल 27 बनवल्या आणि तोच ठरलाय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज. येस अभिनंदन शिवप्रेमी शिरगाव. अभिनंदन सचिन चोरगे.
त्यानंतर मालिकावीराकडे आपण वळतोय. मालिकावीराचं पारितोषिक 2 संघ आपण पाहतोय. एका बाजूला आंबेळचा देखील एक खेळाडू होता रेसमध्ये, दुसऱ्या बाजूला शिरगावचा देखील एक खेळाडू रेसमध्ये होता. पण अगदी आपण पाहिलं तर बाजी मारली कोणी. या स्पर्धेमध्ये फ्रीज आम्हाला पुरस्कृत केले मालिकावीरसाठी आदरणीय संदीपजी गोरड साहेब, त्यांच्या वतीनं हे फ्रीज आपण पाहतोय. मालिकावीर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू किरणजी धुमाळ, पंकजजी धुमाळ आणि विलासजी धुमाळ यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभास्ते आम्ही हे पारितोषिक देणार आहोत. या सर्व मान्यवरांनी या. त्यानंतर आपण देत आहोत या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज. 70 धावा बनवल्या बॅटने, 8 विकेट त्यानं मिळवले. जेन्युइन ऑलराऊंडर कोण असेल? बिग धमाका कोरावळेकर चषक 2025 कोण असेल? सचिन चोरगे, ऋषी पवार कोण असेल या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू? मालिकावीर कोरावळेकर चषक 2025 9व्या पर्वात सर्वोत्कृष्ट खेळाडू, 70 धावा कुठल्या, 8 विकेट मिळवले. शिवप्रेमी शिरगावचा दर्शन शिंदे ठरलाय मालिकावीर. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, एकदा जोरदार टाळ्या दर्शनसाठी. काय खेळलाय. अरे बाबा सावकाश, उचललं एवढ्या याच्यात आणि आपटलंच खाली. क्या बात आहे. 70 धावा, 8 विकेट. शिवप्रेमी शिरगाव संघाचा पाठीचा कणा, जेन्युइन ऑलराऊंडर, दमदार कामगिरी ज्याची राहिली या स्पर्धेमध्ये, दर्शन शिंदे मालिकावीर. आणि त्यानंतर शेवटची ट्रॉफी आपण वितरित करूयात. खरं तर जेव्हा या स्पर्धेचं बिगुल वाजलं तेव्हा सर्वांना प्रश्न होता, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन, हु विल बी द चॅम्पियन. पण अखेर आज या फायनलच्या दिवशी आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आदरणीय अंकुशजी कंटे साहेब आणि दामोदर महाराज आणि मोतीराम दादा हरड यांना विनंती असेल की आपण या. सर्व मान्यवरांना विनंती, ज्यांचं नाव मी आता घेतलं त्यांना विनंती आहे की आपण या. आदरणीय अंकुशजी कंटे, सर्व ज्यांचं नाव घेतलं त्या मान्यवरांना विनंती की आपण यायचंय. चला, बिग धमाका कोरावळेकर चषक, यही है खेल का असली मजा. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन, ज्यांनी स्वप्न पाहिलं विजयाचं ते स्वप्न पूर्ण केलं, साकार केलं. नो डाऊट शिवप्रेमी शिरगाव इज द चॅम्पियन. यायचं संपूर्ण संघाने या, संपूर्ण संघाने यायचंय. सर्व अगदी मान्यवर आपण पाहतोय. सर्वांना विनंती आपण देखील जॉईन व्हा. जे मान्यवर आमचे सगळ्यांनी जॉईन व्हायचं तिकडे, सगळ्यांना विनंती की आपण जॉईन व्हा. सगळे मान्यवर, सर्व मान्यवर जे इथे आमचे उपस्थित आहेत सर्वांना विनंती आपण जॉईन व्हायचंय. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. बोला जय श्रीराम.